कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमस्थळी आपले प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आपल्या सोबत आहेत। महेंद्र, काय हालचाली आहेत कार्यक्रमस्थळी? पंकजा मुंडे सुद्धा येणार असं धस म्हणाले आहेत। नक्कीच पंकजा मुंडे जे आहेत ते पहिल्यांदाच इथं येत आहेत। सुरेश धस यांनी आरोप केल्यानंतर जवळपास 2 महिने होत आहेत पंकजा मुंडे आणि सुरेश धस या दोघांमधला जो वाद आहे तो चव्हाट्यावर आलेला होता। मात्र आज सिंचन प्रकल्प आहे, एक विकास काम आहे, त्यामुळे पंकजा मुंडे यांना देखील आमंत्रित करण्यात आलेला। हा जर परिसर जर बघितला तर इथून जर हा परिसर 1000 हेक्टर जी जमीन आहे ती जी आहे आता ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि याच्याच बाजूला जवळपास 27,000 हेक्टर जी जमीन आहे ती जमीन ओलिताखाली आणण्यासाठी जो महत्त्वाचा जो टप्पा मानला जातो दुष्काळी भागाचा आष्टीमधला, त्या पद्धतीने काम चालू आहे। माझ्यासोबत इथले शेतकरी समन्वयक आहेत। किती लोकांना याचा फायदा होईल साधारणतः या आजच्या प्रकल्पाचा? 95% आष्टी तालुक्याला ह्या प्रकल्पामुळे फायदा होणार आहे। याच्यानंतर हे 568 तलाव झाल्यानंतर संपूर्ण सुजलम सुफलम होणार आहे आणि आजचा दिवस हा आमच्या गावासाठी, आष्टी तालुक्यासाठी हा सुवर्ण दिवस आहे। हा पूर्वी दिवाळी साजरा केली त्यापेक्षा बी आमच्या शेतकऱ्यांची उत्सुकता आहे आणि आमची कायमस्वरूपीची बागायतदार होणारे शेतकरी आहोत आम्ही आष्टी तालुक्यातले। आणि आज ह्या योजनेचे खरे भगीरथ सुरेश अण्णा आहेत, पण महाराष्ट्राचा राजा आमच्या गावात येतो याचं आमचं संपूर्ण गावाने दारापुढे रांगोळी काढून स्वागत करीत आहे। महिला वगैरे नातेवाईक आप्तेष्ट जसे दिवाळीला जत्राला येतात अतिशय महत्त्वाची आहे। पण कार्यक्रम स्थळी नेमकं कोण कोण येतं आणि काय घडतंय बघावं लागेल। धन्यवाद महेंद्र या माहितीबद्दल।